पुराचा धोका निर्माण झालाय। दिल्लीच्या यमुना बाजार, मजनू का टीला, मयूर विहार, गीता कॉलनी आणि झरोडा कलान यांसारख्या भागांमध्ये घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय। हवामान खात्यानं या महिन्यातही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलाय। खराब हवामान आणि पावसामुळे विमान सेवेवर देखील परिणाम झालाय। काही विमानं उशिरानं उड्डाण करतायत तर काही विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत। पंजाबमध्ये पुराची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि पुरामुळे पंजाबच्या 23 जिल्ह्यांना फटका बसलाय। तब्बल 1700 गावांमध्ये पाणी शिरलंय। पुरात आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झालाय तर 3 अजूनही बेपत्ता आहेत। पुराच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गावागावात गॅझेटेड अधिकारी पंजाब सरकारनं तैनात करण्याचा निर्णय घेतलाय। बचाव कार्यावर हे अधिकारी लक्ष ठेवून असतील। तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पंजाबमधल्या पूरस्थितीची पाहणी केली आहे। पंजाबमध्ये आलेल्या पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। शेतांमध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचलंय। शिवराज सिंग चौहान यांनी शेतात जाऊन आज पाहणी केली। शिवाय नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवादही साधला। पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी हिंमत हरू नये, सरकार त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं आहे, अशी एक पोस्ट चौहान यांनी केली। पंजाबमधील पूरग्रस्त भागाची आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे। पंजाब सरकार प्रत्येक कुटुंबासोबत खंबीरपणे उभं असून प्रत्येक गरजूंना मदत केली जात असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलंय। पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे हजारो लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालंय। अशा कठीण प्रसंगी अभिनेता रणदीप हुडा स्वतः पूरग्रस्त भागात पोहोचून मदतीला धावून आलाय। गुरदासपूरमध्ये त्यानं गरजूंपर्यंत मदत पोहोचवली आणि लोकांचं दुःख ऐकून घेतलंय। त्याच्या या कृतीमुळे हजारो लोकांमध्ये आशेचा किरण निर्माण झालाय। सध्या त्याच्या या कामांची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा आहे। तर नेटकरी अभिनेता रणदीप हुडाचं कौतुक करताना दिसतायत। पंजाबमध्ये आलेल्या महापुरामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक नागरिकांचं एनडीआरएफच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। अशातच बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं पंजाबसाठी मदतीचा हात पुढे केलाय। एक्स पोस्टच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करत त्यानं पंजाबमधील काही पूरग्रस्त भागात मदत पोहोचवली असून उर्वरित भागातही मदत पोहोचवण्यासाठी काम करत असल्याचं सांगितलंय। तर ही केवळ मदत नाही तर तुमच्यासोबत नेहमी उभं राहण्याचं आमचं वचन असल्याचंही त्यानं म्हटलंय। त्यामुळे सोनू सूदवर सोशल मीडियावरती सगळ्या स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। आज संघेड़ा ਦੇ ਵਿੱਚ ਮੇਰੀ ਸਿਸਟਰ ਮਾਲਵਿਕਾ ਸੂਦ ਆਲਰੇਡੀ ਪਹੁੰਚ ਗਈ ਹੈ। ਕੱਲ ਵੀ ਉੱਥੇ ਹੀ ਸੀ ਉਹ ਸਾਰਾ ਦਿਨ